रामकृष्ण हरी मित्रांनो, आपल्या निवडणुका संपल्या आहे आणि निकालही लागले आहे. आता मात्र सर्वांनी सर्वांशी असलेले आपले मैत्रीपूर्ण संबंध टिकवावे. सोशल मीडियाच्या पोस्टमुळे किंवा आपण केलेल्या एखाद्या वक्तव्यामुळे आपलेच लोक दुखावले जाऊ नये याची खबरदारी आपण घेतली पाहिजे. कारण निवडून आलेले उमेदवार किंवा विजयी झालेले उमेदवार आता विजयी झाले आहे आणि मात्र आपण राजकारणावर फक्त चर्चा करून एकमेकांविषयी काहीतरी अपशब्द बोलून एकमेकांचे मन दुखवून सर्वसामान्य माणसाने एकमेकांचे संबंध खराब करून घेऊ नये. कारण आपल्याला जे वाटतं की मोठमोठ्या राजकारण्यांचे जे काही वाईट त्यांचे एकमेकांसोबतचे संबंध आहे तेवढे वाईट संबंध त्यांचे नसतात. राजकारणी लोक कधीही एक होऊ शकतात आणि कधीही वेगळे होऊ शकतात. याचे उदाहरणं आपल्याला महाराष्ट्रामध्येच दिसले आहे. त्यामुळे त्या राजकारणी लोकांसाठी आपण आपल्या भावांसोबतचे आपल्या मित्रांसोबतचे आपले चांगले संबंध खराब करून घेणे हे काही योग्य नाही. त्यामुळे आता जे झालं ते झालं, निवडणुका संपल्या, विजयी होणारे उमेदवार विजयी झाले. आता आपण आपल्या दैनंदिन कामकाजाकडे लक्ष देऊन आपला जो व्यवसाय असेल, धंदा पाणी, शेतीवाडी याकडे लक्ष देणं आता महत्त्वाचे आहे. नाहीतर राजकारणी लोक राजकारण करून जातात आणि आपण त्यावर नुसत्या गप्पा मारून आपला वेळ घालवतो. त्यामुळे आपण जे काही आपले मित्रमंडळी असो त्यांच्यासोबत चर्चा करत असताना किंवा राजकारणावर सुद्धा चर्चा करत असताना एकमेकांना व्यक्तिगत पातळीवर जाऊन बोलू नका. कोणी कोणत्याही पक्षाचा असो, कोणत्याही नेत्याचा कार्यकर्ता असो, कोणत्याही नेत्याचं काम केलेलं असो, वरच्या लोकांसाठी मोठमोठ्या नेत्यांसाठी आपण खाली मात्र एकमेकांना खालच्या पातळीवर जाऊन बोलू नये आणि एकमेकांचे संबंध खराब करून घेऊ नये. कारण आता जे झालं ते झालं आणि जे निवडून आलेले उमेदवार आहे त्यांना मोठ्या मनाने दिलदारी दाखवून त्यांना शुभेच्छा द्या. कारण त्यामुळे आपल्यातही राजकारण मुरेल आणि लोकशाहीसुद्धा मुरेल. तर आमचे सिंदखेड राजाचे विजयी उमेदवार मनोज भाऊ कायंदे यांना आमदारकीच्या हार्दिक शुभेच्छा आणि पुढील वाटचालीच्या सुद्धा हार्दिक शुभेच्छा. त्याच पद्धतीने आमच्या चिखली मतदारसंघाच्या आदरणीय ताई श्वेताताई महाले पाटील यांना सुद्धा परत एकदा त्या आमदार झाल्या म्हणून त्यांनाही हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.